त्यासाठी तुम्ही देखील आता लवकरात लवकर लग्नाची घाई करा. तुमच्या लग्नात त्यांनाच ठेवू, कुमार नितेश कदम. हा यस, हो, 40+ कुमार आहेत ते आमचे, लाडके आहेत सगळ्यांचे. हो. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि विपक्षात संघ आहे तो म्हणजेच खुशी 11 चाफेवाडी श्रीकृष्ण मंडळ. 4 षटक 4 गोलंदाज. मॅचला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला बंटी, मागच्या मॅचचा राजा ज्याचं नाव प्रणय, आणि तो प्रणय दाखल झालाय. काय जबरदस्त फलंदाजी पण या क्लास 1. सातत्याने ही इनिंग तुमच्या आठवणीत राहील. बिग फॅन. सुरुवात. फटका, पहिलाच बॉल, फसला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. या स्टेकन फलंदाज बाद. सायमन नाही चुकी करत. विकेटचं बटन गॉन. बंटी अनेक वेळा प्रतिस्पर्धी संघांची वाजवायचा घंटी. आता बंटीचीच वाजवली. पहिल्याच बॉलवरती घंटी आणि बंटी बाद. प्रेक्षक झोपलेले नाहीत. जे लाईव्ह आहेत ते तर लाईव्हच राहिले, कारण त्यांना हा सामना बघायचा आहे. ज्या मॅच मध्ये प्रणय दहाडला ती मॅच आता पुढे त्यांना अविरत करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय दत्तात्रय पाटील ते दाखल झालेत. एक अगदी आपण पाहतायत त्यांच्या यष्टीकडे जाऊन नाही चालणार. काटक काटक फलंदाज, खूप चांगल्या पद्धतीने ज्यांच्याकडे फटक्यात. मागील मॅच मध्ये थोडे शांत दिसले, परंतु मागील मॅच मध्ये हायलाइट फक्त वन मॅन शो. एकटा बस, ज्याचं नाव प्रणय घरत, प्रणय पाटील. जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती विकेट. जयेशने मिळवली विकेट. सायमनने घेतला कॅच आणि दाखल झालेत अक्षय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा जयेश घरत तयार. षटकातील बॉल दुसरा. बॉल पोता दुसरा आणि फटका खेळला अप्रतिम. नाव आहे अक्षय पाटील आणि हा आलाय चौकार. 4 रन. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सध्या आपण पाहू शकता 2 बॉलचा खेळ संपल्या. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. अगदी गुलाबी थंडीमध्ये वातावरण गरम आणि त्या गरम वातावरणात चाललेला सामना. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलला खेळलंय. रनआउटची संधी बनणार का? प्रणयने सांगितलं नकार आहे, सरळ नकार आहे. नाही रन घ्यायचा अक्षय पाटील. आणि जिथे आपण पाहतात आता डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 4. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. आयोजकांच्या सूचना आहेत, बाकी सर्वांनी खेळाडू कक्ष खाली करा. फक्त खेळाडू कक्ष राहतील, तिथे खेळाडूच राहतील. आयोजकांच्या सूचना आहेत मित्रांनो, प्लीज सहकार्याची गरज आहे. फक्त खेळाडू म्हणून तिथे खेळाडू कक्षात खेळाडूच राहतील. बाकी सगळ्यांनी स्टँड मध्ये या. या बॉल अक्षय पाटीलचा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टेकन. जिंदगी की ना टूटे लड़ी, जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी, जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी, लंबी लंबी उमरिया
विनायक भाईंचा नाद नाही. ते जर उतरले समालोचन कक्षात तर ते आमचं सगळं वाट लावून टाकणार. पुढच्या वर्षी शिवनेरी चषकाला आम्ही इथे दिसणार नाही कदाचित. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 4. मॅचला सुरुवात. गेम पुन्हा एकदा रिझ्यूम. सुरुवात होते मॅचला. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि टाइमर इथून आता पुन्हा एकदा ऑन होते. नवीन फलंदाज चिराग दाखल झालेत. चिरागसाठी पहिला बॉल. चिरागने पाठवलाय बॉलला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. अतिशय चांगला स्ट्रोक. या फटक्यानं मात्र आपण पाहताय 4 धावा खूप चांगल्या पद्धतीने सजवल्या. आता धावसंख्या थेट 4 न फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. एका बाजूला आपण पाहतायत चिराग दाखल झाले. त्याने चिराग दाखल झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत लगेच झपाट्यानं 4 रन गती घेणारी आहे. बघा क्रिकेटचा खेळ मित्रांनो कसा असतो तुम्हाला सांगतो. एका संघाला जिंकावं लागतं, एका संघाला हरावं लागतं. जो संघ जिंकलाय तो विजयीचा जल्लोष करणार. जो संघ हरलाय त्याला पराभवाचे चटके सहन करावे लागतात. ऑप्शन नाही तुमच्याकडे. एकतर आपण जिंका, अदरवाईज खूप चांगला कॅच, खूप चांगला कॅच. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. गुड कॅच, गुड कॅच, गुड कॅच. नाव आहे खेळाडूचं मिथून, अफलातून मिथून. मैदानाच्या आतमध्ये हर्ष. विकेटचं पतन. धक्का 3रा आणि तो पहिल्या षटकात मिळतोय श्रीकृष्ण संघ चाफेवाडीला. ज्या चिरागनं पहिल्याच बॉलवरती फ्रंट ऑफ द विकेट घेऊन कव्हरला खेळला होता तो चौकार आणि तदनंतर आपण पाहतात या वेळेला बाद झालेत. एका बाजूला प्रणय नाराज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड की भाई मला स्ट्रायकिंग एंडला आणा. मी फार वेळापासून नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या 8ला 3. जयेश यानं 3 विकेट घेतले. खूप चांगली गोलंदाजी. आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत प्रांजल, एक युवा. आणि एका बाजूला चाफेवाडीचा राजा ज्याचं नाव आहे प्रणय दत्तात्रय पाटील, ज्याने मागील मॅच मध्ये 1 साइड कार्यक्रम केला आणि प्रतिस्पर्धी संघाला खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेच्या बाहेर काढलं. फलंदाजी आत्मविश्वास दाखवला त्यानं. ज्या वेळेला गोलंदाजीला होता तेव्हा तो सांगत होता अक्षय पाटीलला की भाऊ मी आहे, येणाऱ्या काळात आपली देखील बॅटिंग येणार आहे. बारी बारी सबकी बारी. प्रणय की बारी. आणि तदनंतर तोडफोड फलंदाजी अगदी आपण पाहू शकाल. षटकार असे मारले की एकही षटकार सीमारेषेच्या जवळ 5 ते 6 फूट नाही तर अगदी 9 म्हणजेच बाहेरच बाहेर. प्रणय पाटील जर तापले तर मग कुणाचे होत नाहीत आणि खऱ्या अर्थानं झालेही नाहीत. जबरदस्त फलंदाजी. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती तयार. ज्याचं नाव आहे प्रांजल, जो सध्या चर्चेतला खेळाडू या संपूर्ण सफाळी क्रिकेटवरती. त्याचा देखील दबदबा आहे. एका बाजूला प्रणय. या वेळेला प्रणयचा फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक यस इथे टेकन जयेश घरत. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. आणि 8 वरती धक्के 4. कॅच जयेश तुला मानला मित्रा. काय कॅच घेतलाय तू. तू कुठल्या क्षेत्रात पुढे आहे.
तुझ्या गायकीनं तू अनेकांची मनं जिंकली, तुझ्या फलंदाजीनं तू सध्या दबदबा गाजवतो, तुझ्या गोलंदाजीनं तू पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या आणि तुझ्या फिल्डिंगनं तुनं प्रणय सारखा मासा गळाला लावला. अफलातून जयेश गरत तुमच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या, नो डाऊट. ॲब्सोल्युटली फंटास्टिक क्रिकेट. त्यानं टी शर्टच्या मागे सांगितलं की फिशिंग इज लव्ह, म्हणजेच तो मासेमारी देखील चांगली करतो. म्हणजे एक माणूस टॅलेंट, एका माणसामध्ये कला किती असतात. सिंगर मगाशीच उल्लेख केला की तुमच्या गायकीनं तुम्ही मनं जिंकली, लोकांच्या घरामध्ये घर केलं, तुम्ही तुमच्या गोलंदाजीनं अफलातून राहिलेत, बॅटिंगनं मनं जिंकणारे राहिलेत, दोन्ही वेळेला मॅन ऑफ द मॅच आपल्या खेळाडूंना ज्यांनी निश्चित रूपात डेडिकेट केलं. म्हणजे यासारखं मोठं मन ते जयेशचंच असावं. प्रांजलला विकेट मिळाली. आता नवीन फलंदाज उदय दाखल झालेत. या बॉलला काय चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीनं हा चेंडू सध्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती आहे, ती म्हणजेच स्थिर 8 वरती. खूप चांगला बॉल, जबरदस्त सामना. इथून आता आपण पाहतात एका बाजूला तिथून जलसारच्या संघानं कमबॅक केला, पुनरागमन केलं. पहिल्या षटकात ज्यावेळेला प्रणय पाटील जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले ना, तीच थोडीशी डोकेदुखी झाली. बॅटची कड यस टेकन, फलंदाज बाद, धक्का 5वा, विकेटचं पतन गॉन. प्रांजलनं आता इथे विकेट मिळवायला सुरुवात केलंय. 8 वरती आता संघ गारद, खुशी 11, श्रीकृष्ण चाफेवाडी. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा. या मॅच मध्ये आता सध्या ड्रायव्हिंग सीट वरती आली व्यंकुश म्हात्रे आणि टीम. अफलातून क्रिकेट. उपसरपंच त्यांच्याकडे आहेत, कंट्रोल कसा असावा त्यांना माहिती आहे. त्यानंतर एक उपसरपंच आता ग्राउंड मध्ये फिरतात आजूबाजूला, त्यांना देखील झोप लागत नाही. ते सांगतात की आमच्या सवंगडी मैदानाच्या आतमध्ये आम्ही नाही घरी जाऊ शकत, त्यांचा सामना बघावाच लागेल. या बॉलला लाऊड अपील, फिंगर्स अप, फलंदाज बाद. महेश घरत यांच्या देखील विकेटचं पतन, फलंदाज बाद होत आहेत. धक्के पे धक्का, दे धक्का गॉन. 8 ला 6 गडी बाद. आणि जिभेवरती साखर का महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, ह्यासाठी महत्वाचं असतं. खऱ्या अर्थानं शांत, कूल अँड काम क्रिकेट फार महत्वाचं आहे. थोडंसं आपण पाहतात विकेट गेले त्यावर खेळाला सावरणं गरजेचं होतं नितीन सर, नाही सावरू शकले. आता सध्या अडचणीची स्थिती आहे. धावसंख्या फलकावरती 8, 8 ला धक्के 6. ही स्थिती सध्या चाफेवाडी या संघाची बघायला मिळते. गोलंदाज तयार, जो आता ऑन हॅट्रिक आहे, ज्याचं नाव आहे प्रांजल. फटका सॉफ्ट हँडने, अगदी बचावात्मक क्रिकेट. मिड विकेटला फटका खेळला, डीप मधनं आलेत खेळाडू. शॉट मिड विकेटला, बॉलला उचल, त्यात फेकी होईल. फार वेळानंतर आमच्या गुणलेखक शेखर किणी यांना ब्लू कलम वापरायची संधी मिळाली आणि त्यांनी लिहिला 1 रन. धावसंख्या 1 न आता स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 9. षटक क्रमांक 2. बॉलचा खेळ झाला 5. अगदी शेवटचा बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती प्रांजल, ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये 3 विकेट, 1 रन खर्च करत जबरदस्त गोलंदाजी, ट्रिमांडस बॉलिंग. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही षटकातला पुढचा बॉल आहे. सॉफ्ट हँडनं हर्षनं फक्त बॉलला दिशा दिली आणि या सिंगल परिपूर्ण केले. षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर 2चा खेळ संपला आणि रनसंख्या 10 ही फलकावरती जाऊन पोहोचली. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट वाला गीत.
आता बघा पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली प्रणयची. दुसऱ्या बॉलवरती उदय आले. उदयला देखील परतावं लागलं. तिथे देखील मिळाली विकेट. मग आले महेश. महेश यांना देखील पायचीत मध्ये मिळवलं आणि तदनंतर त्या षटकात ज्यानं कमवल्या 3 विकेट. खूप चांगली गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता सध्या तिसरं षटक आणि गोलंदाजात यश भोईर. जे नावामध्ये यश आहे ते यश तुम्हाला संपादन करायचं असेल तर आता तुमची गोलंदाजी अचूक असायला हवी. हर्ष पाटील स्ट्रायकिंग एंडला. हर्ष पाटीलचा फटका चालला बॉल डीप पॉइंटला. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू वेगानं पोहोचलेत. दुसरीचा प्रयत्न फेकी खराब. बॅकअप चांगला. तदनंतर 2 रन आणि धावसंख्या 2 फलकावरती 12. फार वेळानंतर टाळ्या वाजल्या डगआउटमध्ये कारण 2 रन ऊर्जा देणारा राहिल्या. या 2 धाव्यांनी स्कोर काढला. रनसंख्या होते ती 12. येणाऱ्या काळात आणखीन 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये जर 20 रन आल्या तर गोलंदाजीचा युनिट चांगला आहे चाफेवाडीकडे. आता टार्गेट जे आता इथून जे आपण पाहतोय हे 12 आहेत ना त्या 12ला तुम्हाला 11 बॉलमध्ये 40 पर्यंत किंवा 35 पर्यंत न्यावं लागेल. म्हणजे 24 बॉल 35चा मॅच दुसऱ्या डावात लढण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल. आणि जर तसं नाही झालं तर मग एका बाजूला ह्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतील द्वारका माई. फटका फसला. क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्यांच्या माध्यमातून बॉलला फिल्डिंग होते आणि धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 न पुन्हा एकदा हर्षची बॅट बोलायला लागली चालायला लागली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत सध्या जर तपासून पाहिली तर 14 वरती. पहिलेचे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये ज्यांनी आतापर्यंत 4 रन उभ्या केल्या त्या अत्यंत महत्वाच्या राहिल्या. 14 धावा. विंकुश मात्र एका बाजूला कूल अँड काम एक एक्सपिरियन्स खेळाडू. या मॅच मध्ये हँडल कंट्रोल कसं करावं त्यांना माहिती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या बॉलला फटका खेळलाय. बॉल चाललाय गली पॉइंटला आणि तिथून त्या बॉलला फील्ड फक्त सिंगलच्या साह्याने. रनसंख्या 15. 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक चालू आहे तिसरं आणि तिसरं षटक 3 बॉलचा खेळ झाला. येणाऱ्या 3 बॉलमध्ये एक फटका मोठा शोधायचा असं अक्षय पाटील दर्शवतात हर्षला की हर्ष 9 बॉल राहा धावा येतील त्याही वेगानं. फक्त स्वतःवरती विश्वास आत्मविश्वास. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. तोच संघर्ष असायला हवा या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल इथे देखील आपण पाहताय. हा बॉल शरीरापासून दूरचा पंचाने त्या बॉलला जाऊ दिला. बॉल आहे व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या साह्याने रनसंख्या 16 ह्या सध्या धावफलकावरती आहेत. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा फारच बाहेर. तिथे अतुलनं सांगितलं की त्या बॉलवरती नाही छेडखानी करणार. तो व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलच्या साह्याने चाफेवाडी सध्या 16 रनवरती पोहोचले. येणाऱ्या काळात यात 16ला 32 मधनं आणखीन 40. या सगळे स्वप्न त्यांनी पाहिली. डगआउट मधनं गोलंदाज तयार होतील. चांगला बॉल शरीरापासून दूर अगदी खोलातला. अलीकडच्या काळात क्रिकेट पासून तुम्हाला फलंदाजांच्या मारापासून वाचायचं असेल तर ही गोलंदाजी तुमच्याकडे असायलाच हवी. ती सध्या बघायला मिळाली. 16 धावा धावफलकावरती 6 गडी बाद. षटकाचा जर विचार केला तर चालू आहे षटक तिसरं. चाफेवाडी बॅटिंग करते आणि बॅटिंग करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये धावा कमी झाल्यात. फुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर्स. बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. बॉलच्या मागे धावतात. फिल्डिंग केलं आणि तदनंतर इथून मिळाली ती म्हणजे सिंगल. 17 रन 17 रन स्कोर कार्ड वरती 17. भारताचा युवा यष्टीरक्षक सातत्यानं हा उल्लेख मी करत असतो. रिषभ पंत ज्यावेळेला भीषण आगीत जेव्हा ऍक्सिडेंट झाला सापडला त्यावेळेला करोडाच्या गाड्या त्याच्या बाजूने जात होत्या. कुणीही त्याला मदतीचा हात द्यायला तयार नव्हतं. एका टेम्पो चालकानं त्याला मदतीचा हात दिला. म्हणून मित्रांनो आयुष्यात माणसं कमवा. पैसा प्रत्येकाला कमावता येतो. संपत्ती प्रत्येकाला उभी करता येते परंतु तुम्ही आयुष्यात जन्म घेऊन काय कमवलं तर अगदी माणसं कमवता आली पाहिजे. आयुष्याचा चित्रपट 2 दिवसांचा. राग रुसवे फुगवे हे बाजूला ठेवून प्रेम द्यायला शिका. प्रेम करायला शिका. प्रेम तुमच्याकडे असायला हवं. प्रेम हे प्रत्येकाच्या वाट्याला नाही. ज्याला मिळालं त्याने ते स्वीकारावं आणि ज्याला नाही मिळालं त्याने शोधावं आणि ते प्रेम असतं. सध्या आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश भोईरचं देखील षटक संपलंय आणि स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 18. 3 षटकांचा खेळ संपलाय. 100च्या स्ट्राईक रेटने रनसंख्या 18. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत राहा. सामना अगदी चांगल्या पद्धतीने चाललाय. जिथे ड्रायव्हिंग सीट वरती आहे चिखलपाडा संघ आणि बॅकफुटला आलाय परंतु 6 बॉलमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ कधी केव्हा कसा बदलेल याचा नेम नाही. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे. थँक्यू. आता भक्तिमय गीतं डीजे कॅन्डी घेऊन आलेत. गोलंदाज तयार.
हर्षसाठी फटका खेळलाय, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि डीप स्क्वेअर लेगला बॉल होईल का क्लिअर. इथून आपण पाहतात बॉल झालाय क्लिअर आणि मिळतात धावा 4. या धावसंख्या 4 न मिळाली ऊर्जा बॅटिंग टीमला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वरती. प्रेक्षक आतापर्यंत मोठ्या संख्येने जागे आहेत. डीबीएनला देखील आमचे प्रेक्षक लाईव्ह आहेत आणि ते लाईव्ह किती आहेत तेही तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतो. सध्या 227 जण ते चाफेवाडीतलेच आहेत आणि एका बाजूला आपण पाहतो चिखलपाड्यात देखील प्रेक्षक जे पोहोचू शकले नाही तेही इथे आलेत आणि हा मॅचचा आनंद घेत आहेत. 22 वरती 6 गडी बाद. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. याहेवाला फटका तर खेळलाय खरा. बॉल चाललाय शॉट कव्हरला, तिथून फिल्डिंग होते आणि फिल्डिंग झाल्यानंतर रणसंख्या फलकावरती आकार घेते ती म्हणजेच एक. दुसरीचा प्रयत्न हर्ष आले स्ट्रायकिंग एंडला आणि 7वा धक्का रन आउटच्या स्वरूपात बाद. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावरती 23. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. साईराज हे गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि हर्ष हे 7 बॉलमध्ये 12 रन. ज्या सध्या 23 झाले त्यामध्ये हर्षचा वाटा सिंहाचा राहिलाय. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. या बॉलला फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. बॉल हल्लो टाटा बाय बाय. हर्षच्या बॅट मधनं संघर्षाच्या काळात गरुड झेप घेणारा हा षटकार. या षटकारानं आता धावसंख्यांचं खातं वाढलं, फुललं बहरलं. 29. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 29. आमच्या साथीने डीबीएनचे स्कोरर राज मात्रे ते सांगतात की आम्हाला समालोचन क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. फार काही कठीण नाही, फक्त तुम्हाला स्वतःला मैदानाच्या आतमध्ये व्यक्त करता आलं पाहिजे. रन आउट, फलंदाज बाद, विकेटचं पतन, धक्का 8वा गॉन. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 30 आणि 30ला 8. चाफेवाडी संघ आता या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित करते. हर्ष लवकर बाद झाले. आता प्रणय त्याने दर्शवलं की भाई तुला थांबायचं होतं स्ट्रायकिंग एंडला, नाही थांबू शकले. नवीन फलंदाज तेजस नावामध्ये आहेत. तेजस आणि तो तेजस्वी खेळ दाखवावा लागेल. एका बाजूला सुरेंद्र घरत सुरळी तेही आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. उर्वरित बॉलचा खेळ बाकी असेल. 2 गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. यावला प्रचंड वेग आणि इथे आपण पाहतात रनआउटची संधी बनेल का. फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. सुरेंद्रला स्ट्राईक मिळाले, फलंदाज इथे बाद. तेजस मात्र थोडेसे दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्लीज. हा येतील, घेऊन येतील. ते फलंदाज बाद झालेत ना.
इथे आपण पाहतात आता उर्वरित शेवटचा बॉल आणि सुरेंद्र घरतच्या बॅट मधनं क्या बात आहे, फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत. यस टेकन, काय कॅच घेतलाय स्वप्नील, खूप चांगला कॅच. फलंदाज इथे बाद, विकेटचं पतन. आता सध्या 31चं टार्गेट. या 31च्या मॅच मध्ये पाहूया काय होणार, काय बिघडणार. ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात त्यावेळेला आवाज ऐकूया विठ्ठलवाडीचा, सफाळ्याचा गोड आवाज, अर्थात सन्मान्य नितीन पाटील सर, ऐकूया त्यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. माझे काले कोंबडेचा पिला नेला, माझे काले कोंबडेचा पिला नेला, याचे काले कोंबडेचा पिला नेला, याचे काले कोंबडेचा पिला नेला. हॅलो, चला 31 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. 24 बॉल आणि 31चं लक्ष. प्रथम बॅटिंग करताना 30 धावा अगदी उभा केल्या गेल्या, त्यानंतर 31चं लक्ष असेल. टॉप 7 मध्ये येथून कुठला संघ दाखल होईल, जो 6वा संघ ठरेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, सैराज आणि स्वप्नीलची जोडी आपण पाहत आहेत. हे दोन्ही फलंदाज आपण पाहताय. 24 बॉल मध्ये 31चं लक्ष असेल विजयाकरिता. चोवीस चेंडू 31चं लक्ष विजयाकरिता. दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज आहेत. पुन्हा पठाणसर, उमेश केणेसर आपण पाहतायत. अंतिम 4 षटके या रजनीमधले आपण पाहणार आहोत. 6वा संघ कुठला असेल. 24 चेंडू 31चं समीकरण समोर असेल. चला, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. प्रणय पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर साईराज आणि स्वप्नील ही जोडी आपण पाहत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. 24 बॉल 31चं समीकरण. इथे फुलटॉस बॉलला स्वीप केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक, परंतु प्रेक्षक बनतील इथे खेळाडू. पहिल्या बॉलवर येतोय षटकार 6. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर षटकार परिपूर्ण केला गेलाय. 6 धावा धाव फुलकावर. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर झेल इथून परिपूर्ण केला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन होईल. 6 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. अतुलच्या माध्यमातून अगदी सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. रंजल पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 22 बॉल 25चं समीकरण समोर असेल.
टॉप 6 मध्ये टॉप 7 मध्ये जाणारा 6वा संघ अगदी कुठला असेल आजच्या दिवसामध्ये? 5 संघ जरूर पाहायला मिळालेत. आज 6वा संघ इथून कुठला असेल? 22 बॉल 25चं समीकरण. गोलंदाज गुल्ली मार्गावर प्रणय पाटील सज्ज होते. समोर प्रांजल. चांगला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. सुरेंद्र तिथे होते. चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धाव ऍड केली जाईल. धावफलका दाबा 7 धावा धावफलकावर. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात. एक धाव कंप्लीट झाली. धावफलका दाबा 7. पुढील बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावर अगदी स्लोवर बन चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल येतोय. अगदी रिप्ले आपण पाहतायत डिफेन्सच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस जरूर पाहायला मिळाला. धावफलका दाबा 7. 4 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर. बीच चेंडू 24चं इक्वेशन. जर विकेट्स प्राप्त करतायत या मॅच मध्ये अगदी रंगत स्थिती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि स्वप्नीलाही परतावं लागेल. विकेट क्रमांक 2. 7 या धावसंख्येवर दुसरा धक्का गॉन.
24ची आवश्यकता असेल विजयाकरिता. चला आता स्पीडअप करा. 19 बॉल 24ची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल. बिंकोश मात्रे नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा बॉल. पहिलं षटक. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल असेल. 19 बॉल 24ची आवश्यकता. फुलटॉस बॉल. इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक जेल खाली. अक्षय पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. 7 धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीखेर 3 गडी बाद. आता 18 बॉल 24ची आवश्यकता. 18 बॉल 24ची आवश्यकता असेल. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालाय, कारण चांगलं षटक पाहायला मिळालं. अठरा बॉल 24ची आवश्यकता. इथून रंगतदार स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळालाय. हर्ष पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. प्रणयचं ते चांगलं षटक पाहायला मिळालं. 7 धावा खर्च करताना 3 विकेट्स गारद केल्यात. जयेश खरत या टीमचा हुकमी एक्का आपण पाहतायत, ज्याने 2 मॅन ऑफ द मॅच अगदी आपल्या मित्रांना अगदी बहाल केल्या गेला. अठरा चेंडू आहे. 24ची आवश्यकता असेल विजयाकरिता. हर्ष पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवडे टीम आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूने द्वारकामाई चिखलपाडा टीम. टॉप 7 मध्ये जाणारा 6वा संघ कुठला असेल. 18 बॉल 24ची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय समोर प्रांजल. स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चालला थर्ड मॅन रिझर्व मध्ये. चौकारांकरिता प्रांजलच्या बॅटमध्ये होतो हा चौकार. 4 धावा. सतरा बॉल 20ची आवश्यकता असेल विजयाकरिता. प्रांजलच्या बॅटमध्ये तो दमदार स्ट्रोक. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस ओपन केलंय आणि हा चौकार कंप्लीट केला गेलाय. धावफलका दाबात 11. 17 बॉल 20ची आवश्यकता असेल विजयाकरिता. इथून आणखीन एखादा विकेट प्राप्त करेल का हर्ष. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. प्रांजलला थोडस बीट केलंय. डॉट बॉल येतोय. 16 बॉल आणि 20ची आवश्यकता असेल विजयाकरिता. ऍक्शन रिप्ले पण पाहतायत मुख्य स्क्रीनवर. यावेळेस अगदी द्विधा मनस्थितीत होता फलंदाज. डॉट बॉल. धावफलका दाबा 11. 16 चेंडू आणि 20ची आवश्यकता असेल. पुढे हर्ष पाटील. पुढचा बॉल. यावेळेस अगदी प्रांजलच्या बॅट मधनं येतोय. इथे सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय प्रणयच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 4 आपण पाहतायत. 11 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. तरी आमच्याकडे तरी लढण्याची धमक आमच्यामध्ये आहे. हे आपण पाहतायत अगदी चांगली गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. करण्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेशवर जबाबदारी असेल. 31 टार्गेट. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 11 धावा. धावफलका 4 गडी बाद. लगातार 3 बॉल जर डॉट बॉल येत आहेत तर आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज गोलंदाज मार्कवर हर्ष पाटील. अजूनही 3 चेंडूचा काही शेष आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. गोलंदाज सज्ज होते गोलंदाज मार्कवर. समोर नव्याने फलंदाज करण. पुढील बॉल. सफल झाले होते. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगल्या लाईन थापलेतने गोलंदाजी करतोय हर्ष पाटील. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय हर्षच्या माध्यमातून. धावफलका दाबाय 11. 4 गडी बाद. सहजासहजी आम्ही हार मानणार नाहीयेत. खुशी 11 श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवडे टीम. 14 बॉल 20 इक्वेशन समोर. आणखीन 2 डॉट बॉल येत आहेत. 200 रुपयाचा कॅश प्राइज. आशिषजी
भोईर यांच्या माध्यमातून तिथे क्षेत्ररक्षक होते, चेंडू सरळ निघून चाललाय, अगदी लक फॅक्टर पाहायला मिळालाय, नशिबाची साथ आणि हा येतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. अगदी मुख्य स्क्रीनवर रिप्ले आपण पाहू शकताय, तिथे क्षेत्ररक्षक होते नंतर त्याला बेट करून चेंडू निघून गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये. चल आपण चेक करतोय. परीक्षण निरीक्षण केलं जात आहे. चला हा चौकार असेल, अगदी परीक्षण निरीक्षण केलंय त्यानंतर निर्णय पोहोचवला गेलाय. 4 धावा ऍड झाल्यात, 15 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहतायत. 16 धावांची जुनी आवश्यकता असेल. शेवटचा बॉल, करणच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल, धावफलक धावा आहेत 15. 16 धावांची जुनी आवश्यकता असेल. येणार 13 चेंडू. शेवटच्या बॉलवर इथून विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करताना सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 5 आपण पाहतायत. धावफलक धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीखेर 15, 5 धक्के लागल्यात. आता येणारे 12 बॉल, 16 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. थँक्यू डिझे. 12 बॉल 16 ची आवश्यकता असेल. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सायमन, परंतु हुकमी का अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जयेश खरत आपण पाहताय, ज्याने 2 मॅच मध्ये दमखम दाखवलाय आणि हा निर्णायक मॅच 12 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता असेल. बंटी जर 6 बॉल मध्ये 3 विकेट घेतले तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून असेल. रंगतदार मॅच. 12 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता असेल. प्रथमेश बोलून मार्क वर सज्ज होतोय. समोर आपण पाहतायत अगदी जयेश खरत. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली. बडी मछली जाल में फसती हुई. आता अशा अपेक्षा इथून पल्लवित झाल्यात खुशी 11 चाफेवाडी या टीमच्या. थँक्यू डीजे. आशिष भोईर कंटिन्यू पारितोषिक लावतात. आणखीन 2 जर विकेट घेतले 6 गडी बाद झाल्यात. 6 गडी बाद झाल्यात. एकंदरीत आपण पाहताय अजून 16 धाब्यांची आवश्यकता. 11 बॉलचा काही शिल्लक आहे. नव्याने फलंदाज अक्षय मैदानच्या आतमध्ये. अक्षयला जास्त संधी मिळत नाहीये, परंतु आज संधीचं सोनं करावं लागेल. रख हौसला मंजर भी आएगा, 5 के पास चलकर समुंदर भी आएगा. तुन चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय खुशी 11 चाफेवाडी संघाकडून. 11 बॉल आणि 16 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. बंटीने पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. पुढचा बॉल. अक्षय अगदी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक उदय सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1च धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 16 अंकावर. 10 बॉल 15 ची आवश्यकता. इथे द्वारकामाई चिखलपाड्यासाठी एक मोठा हिट. इथून आणखीन एखादं विकेट क्षेत्ररक्षण करणार टीम साठी. मॅच अजूनही बॅलन्सिंग. 10 बॉल 15 ची आवश्यकता. सायमनला आज हिरो बनण्याची संधी आहे. एका बाजूने बंटी हिरो बनेल का यावेळेस सायमनच्या बॅट मधून, परंतु क्या बात है,
अप्रतिम झेल कॅच अप नंबर 2 जबरदस्त आणि तब्बल 7 धक्के लागले गेल्यात. आता 9 बॉल आणि 15ची आवश्यकता. असं वाटत होतं 2 ते 3 षटकामध्ये हा मॅच फिनिश होईल, परंतु क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाहीये. अजून आणखीन एक विकेट येते तो राशीदजी भोईर 300 रुपयाचा कॅश प्राइज बंटीसाठी असेल. चला जयेश पाटील अर्थातच बॉम्ब. जर खुशी 11 श्रीकृष्ण मंडळ चाफेडी टीम जर क्वालिफाय होत आहे तर 5,000 रुपीज असेल. चला जो काय निर्णय असेल ते आयोजक घेतील. जो काय निर्णय असेल आयोजक घेतील. सहावा संघ कुठला असेल टॉप 7 मध्ये जाणारा.
चला 9 बॉल आणि 15ची आवश्यकता असेल विजयाकरिता. अक्षय आणि मिथुन ही जोडी आपण पाहत आहेत. चला आता मॅच ऑन करा. 9 बॉल आणि 15ची गरज मॅच जिंकण्याकरिता. चला आता मॅच ऑन करायची आहे. 9 बॉल आणि 15ची गरज. बंटी कलोनी मार्कवर समोर मिथून. इथून कुठला संघ टॉप 6 मध्ये दाखल होईल? खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी की द्वारकामाई चिखलपाडा. 9 बॉल आहेत 15ची आवश्यकता. मॅच ऑन होत आहे. 9 चेंडू 15ची गरज. समोर मिथून हलक्या हाताने इथून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बाईचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. 8 बॉल आणि 15ची आवश्यकता असेल विजयाकरिता. 8 चेंडू 15ची गरज. 8 बॉल 15ची आवश्यकता. इथून मॅच जिंकून देतील का बॅटिंग करणारी टीम का गोलंदाजी करणारी टीम मॅच वर अगदी वर्चस्व प्राप्त करेल? 8 बॉल 15ची आवश्यकता असेल विजयाकरिता. 8-15चं इक्वेशन. एखादा चौकार या मॅच मध्ये इन करेल द्वारकामाई चिखलपटा या टीमला. आणखीन एखादा विकेट या मॅच वर अगदी वर्चस्व प्राप्त करेल खुशी 11 टीम चाफेवाडी. पुढचा बॉल वेगवान चेंडू. वेगवान चेंडू. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. आता 7 चेंडू आणि 15ची आवश्यकता. इथून रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळालाय. 7 बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय तर 100 रुपयाचा कॅश प्राइस आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून असेल. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळालाय. लगातारचे 3 डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केली गेलाय. आता 6 बॉल आणि 15ची आवश्यकता असेल विजयाकरिता. बंटीने काही स्पेल हाताळलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 1 धाव 2 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी 1ची राहिली. बंटीचा स्पेल आपण पाहतायत. सुरुवातीला जयेशचा विकेट आपण पाहतायत. अगदी सुंदर झेल या दुसऱ्या अँगलने आपण पाहतोय. डीबीएन च्या माध्यमातून आपण पाहतायत हे दुसरे अँगल. त्यानंतर हा सायमनचा झेल. असं वाटत होतं हा षटकार जातोय की काय, परंतु सुंदर झेल कंप्लीट केला होता. प्रणय पाटीलने तर सुंदर झेल टिपला होता. गोलंदाज मार्कवर आलाय. गोलंदाज चिराग आलाय. 1 धाव खर्च केली. 2 विकेट्स. चिरागनी जर हा मॅच जिंकला तर आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून 77 च टी शर्ट त्यांना दिलं जाईल. 6 बॉल 15ची आवश्यकता असेल विजयाकरिता. इथून अक्षयला हिरो बनण्याची संधी असेल. गोलंदाज गोलंदाज मार्कवर चिराग. चला 6 बॉल आणि 15ची आवश्यकता असेल. पहिला बॉल. अक्षयकडे संधी होती. इथून पंचाकडे अपील आणि इथून विकेट क्रमांक 8 आपण पाहतायत. 8वा धक्का लागलाय द्वारकामाई चिखलपाडा या टीमला. आता 5 बॉल आहेत आणि 15ची आवश्यकता. अगदी नशिबाची साथ मिळालाय सध्या खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी या टीमला. 8 धक्के लागल्यात. सोया उसंख्येवर अंकुश आलाय स्वतः कॅप्टन. इथून मॅच फिनिश करून देईल का? 5 बॉल 15ची आवश्यकता असेल. चिराग पहिल्या बॉलवर अंकुश आलाय नव्याने फलंदाज. 5 बॉल 15ची आवश्यकता. आता 2 मोठे हिट करावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या बाजूने मिथून आहे, परंतु मिथून मागच्या मॅच ओव्हर मध्ये स्ट्रगल करत होता. 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. आता 5 बॉल 15ची आवश्यकता. चिराग गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळालाय. अप्रतिम. 4 बॉल
15ची आवश्यकता आहे विजयाकरिता. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ अर्थातच खुशी 11 नावाने आज पाहायला मिळालाय. दमखम दाखवला आजच्या दिवसामध्ये. आपण पाहताय 4 बॉल 15ची आवश्यकता असेल. बोलतो रे बाबा, चुकलं चला मॅच विन करून देतात. अल्पेश दादाकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढील बॉल. हो हो, फुल टॉस बॉल होता, फुल टॉस बॉल होता. इथून फलंदाज बाद होतोय. धावबाच्या स्वरूपात इथं थर्ड अंपायर घेतला गेला. आपण पाहत आहेत बिमर साठी हा बिमर बॉल आहे की नाही चेक केलं जाईल, परंतु धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. शेवटची जोडी आता पुढे गेला. चला हा भीमर बॉल आहे की ते आपण पाहतायत. आता शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. धाव फलका दाबायत 17. नो बॉल आहे, पंचाने दर्शवलाय भीमर. आता 4 बॉल आणि 14ची आवश्यकता असेल. 4 चेंडू 14ची आवश्यकता. शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये. यश आता मिथुनवर जबाबदारी असेल. 4 बॉल 14ची आवश्यकता. पुढील बॉल. चार बॉल 14ची आवश्यकता असेल. एखादा षटकार इथून येईल का मिथुनच्या बॅट मधून आणि हे प्रेशर रिलीफ केलं जाईल का? एक चौकार, एक षटकार आणि एखादा डॉट बॉल इथून खूप महत्वाचा असेल. चिरागचा पुढील बॉल समोर मिथुन. हो हो, फटका फसला गेला, फटका फसला गेला. इथून ऑल आउट झालाय टीम आपण पाहतायत, परंतु हा फ्रीटचा बॉल आहे, फ्रीटचा बॉल आहे. अजून थोडस वेट करावं लागेल, वेट करावं लागेल, कारण आधीचा मोहे मोहे झालाय सध्या. 3 बॉल अजूनही तुम्हाला वेट करावं लागेल. स्लोवर वनचा चेंडू आधी शेखरजी यांनी सांगितलं होतं. 3 बॉल 13ची आवश्यकता. हा चेंडू आता खूप निर्णायक. इथून 3-13चं इक्वेशन. 3-13 यश आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल का? आज हिरो बनण्याची संधी आहे. 3 चेंडू 13ची आवश्यकता. चांगला स्ट्रोक पाहायला मला. प्रणय पाटील पुढे सरसावतोय. आता 2 बॉलवर 2 मोठे हिट करावे लागतील. तो कारनामा इथून मिथून करेल का? इथून एखादा षटकार येईल का? आणि शेवटच्या चेंडूवर षटकारांची आवश्यकता असेल का? 2 बॉल 12ची आवश्यकता. ह्या बॉलवर इथून प्रयत्न करावा लागतील मिथुनला, अन्यथा 365 दिवस वाट पाहावी लागली या स्पर्धेसाठी. निर्णायक बॉल ऑन साइडला, ऑन साइडला चौकार येईल का? आणि हा चौकार पाहायला मिळालाय. आता 1 बॉल 8ची गरज. अजूनही मॅच संपता नाहीये. एखादा वाईट नो बॉल इथून आला तर मॅच मध्ये काही घडू शकेल. 1 बॉल 8ची आवश्यकता. 1 मध्ये 8ची गरज. खुशी 11 जर क्वालिफाय होतोय तर 5,000 रुपये आपण पाहतायत. जयेशजी पाटील अर्थातच बॉम्ब यांच्या माध्यमातून हे 5,000 रुपये संपूर्ण टीम साठी आणि अल्पेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये आपण पाहतायत. शेवटचा बॉल 8 धाब्यांची गरज. आशिष भोईर आपण पाहतायत. 70-70चा टी शर्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि वेल प्लेड असेल. आपण पाहतायत अगदी 6वा संघ ठरला गेला. आपण पाहतायत खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी टीम. अभिनंदन. अँड हार्ड लक असेल. आपण पाहतायत द्वारकामाई चिखलपाडा टीम. या मॅच मॅन ऑफ द मॅच हर्ष पाटील याने चांगला स्पेल पाहायला मिळालाय. 2 विकेट आणि 19 धावा. अगदी अष्टपैलू कामगिरी हर्ष पाटीलची पाहायला मिळालाय.
चला हर्ष पाटील आपण या. चला आता सेटअप बंद होईल 5 मिनिटात. चला हर्ष पाटील आपण इथे या. चला मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर गाणं होईल. चला हर्ष आपण या. लगेच मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. चला हर्ष आपण या. मॅन ऑफ द मॅच. 2 गडी गारत आणि 19 धाब्यांचे जबरदस्त खेळी पाहायला मिळाली या अंतिम मॅच मध्ये. तो एक षटकार खूप महत्वाचा ठरला. संपूर्ण टीम साठी आपण 5,000 रुपये पाहतोय. जयेश पाटील अर्थातच बॉम्ब यांच्या माध्यमातून. त्यानंतर 500 रुपये अल्पेश दादांच्या माध्यमातून आपण पाहतायत. चला मॅन ऑफ द मॅच हर्ष पाटील इथे आलात. चला मॅन ऑफ द मॅच हर्ष आपण वरती या. चला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मधुकर चिकणी आपण पाहतायत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच.